मानव कल्याणकारी संगठन ने आज तहसील ऑफिस में निवेदन नायब तहसीलदार को दिया। आंगनवाड़ी में जो बच्चों के लिए खाने की चीजें आती है वो बंद करने के लिए कहा गया है। शासन जो बच्चों को बंद पैकेट में खाना देती है वो खराब आ रहा है। बच्चों के स्वास्थ्य से खिलवाड़ हो रहा है, बच्चे बीमार पड़ रहे हैं। जल्द से जल्द ये बंद करने की मांग की गई, नहीं तो तीव्र आंदोलन का संगठन की तरफ से इशारा दिया गया है। सतारा जिला अध्यक्ष श्रीमती लक्ष्मीताई काले, जिला उपाध्यक्ष श्रीमती अर्चनाताई जाधव, जिला उपाध्यक्ष कसुमताई शेवाले, कराड दक्षिण तालुका अध्यक्ष श्रीमती दीपाली कोटा, उत्तर तालुका अध्यक्ष संगीता दुप्ते, सदस्य सीमा सालुकै, जुबेदा मुजावर, कराड शहर अध्यक्ष समीर बागवान, जिला कार्यकारी अध्यक्ष राज मोहम्मद पठान, जिला कार्यकारी प्रकाश काले, ब्यूरो प्रमुख विद्या मोरे उपस्थित थी। मानव कल्याण संघटनेची उपाध्यक्ष बोलते। मानव कल्याणकारी संघटनेच्या वतीनं आम्ही सर्व महिला निवेदन द्यासाठी आलो होतो की खास जो बालवाडी अंगणवाडी मुलांना जे खाऊ येतो ते अत्यंत खराब प्रतीचा खाऊ येतोय, हा खावा सगळ्यांची आमची इच्छा आहे। आणि ती जी मुगाची डाळ येते ती अतिशय इतकी खराब येते की ती जनावर पण खाणार नाही। तर अशा पद्धतीची ही डाळ येते, ही डाळ बंद झाली पाहिजे। सुका खाऊन मुलांना मिळाला पाहिजे, नाहीतर ते सुका खाऊन नाही देता आला तरी मुलांना त्या पद्धतीनं काहीतरी आर्थिक मदत व्हावी। पालकांना त्याची पालक घरी करून घालतील मुलांना, पण हे असं खाऊ देऊ नका। लहान मुलांच्या जीवाशी किंवा गरोदर मातेच्या जीवाशी खेळू नका, एवढीच आमची ह्या मानव कल्याणकारी संघटनेच्या वतीनं सर्वांना शासनानं आमची ही विनंती आहे। जर शासनानं ते मान्य नाही केलं तर आम्ही ह्या संघटनेच्या वतीनं आम्ही खरोखर रस्त्यावर उतरू, एवढीच माझी। नमस्कार, मी मानव कल्याणकारी संघटना सातारा जिल्हा अध्यक्ष सौ लक्ष्मीताई काळे। आज आम्ही इथं निवेदन देण्याकरता आलो। हे निवेदन ह्याच्याकरता आहे की जो अंगणवाडीमध्ये शासन जो खाऊ आता देते 2-3 महिने झालं, तो खाऊ अतिशय निकृष्ट पद्धतीचा आहे आणि त्या खाऊचा सध्या वास येतोय। हाच प्रकार सांगली जिल्ह्यात पलूस गावामध्ये एक अंगणवाडीच्या खाऊमध्ये वाळा नावाचा एक सुकलेला साप सापडला। तर अशा पद्धतीने हे अन्याय ह्या ऑल महाराष्ट्रात कुठं होऊ नये आणि शासनानं जो तो खराब खाऊ जो द्यायचं चालू केले, तो खराब खाऊ देऊन लहान मुलांच्या आणि गरोदर मातांच्या जीवाशी खेळू नये अशी आमची मनापासून इच्छा आहे। कारण शासनानं आता काय करावं, जो आम्हाला पहिला खाऊ मिळत होता कोरडा खाऊ, तो खाऊ शासनानं आम्हाला परत द्यावा। आणि जर तो खाऊ द्यायचा जमत नसेल तर शासनानं सरळ अंगणवाडीला दूध आणि फळाचा आहार चालू करावा, एवढीच आमची अपेक्षा आहे। आणि लवकरात लवकर यात हा खाऊ अंगणवाडी सेविकांना किंवा अंगणवाडी शिक्षकांना त्यांनी आवाहन करून हा जो खाऊ चालू आहे ते पूर्णपणे बंद करावा आणि दुसरा कोरडा खाऊ आहे त्याचं वाटप करावं, हेच आमच्या संघटनेच्या वतीनं मी शासनास सांगू इच्छिते। हे असं जर नाही झालं तर आम्हाला पुढचं पाऊल उचलावं लागेल, अन्यथा आम्ही मानव कल्याणकारी संघटनेतर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा शासनाला देत आहोत। धन्यवाद। संघटना तर्फे मी प्रकाश काळे, सातारा जिल्हा कार्यकारी सदस्य। अंगणवाडीचं जे आता निवेदन दिलेलं आहे तर इतकं सरकार सगळ्या ह्याच्यावर खर्च करते, पण मला काय वाटते की फळे आणि जर दूध दिलं तर खरोखर अंगणवाडीला की पौष्टिक आहार मिळेल। आता जो आहार देत आहे तो पौष्टिक असा विषय नाही आहे, परंतु सरकारला काय नको तिथं खर्च भरपूर करते। पण अंगणवाडीचं लहान मुलं आहेत तर लहान मुलांना फळं आणि दूध द्यावं अशी आमच्या संघटनेतर्फे त्यांना विनंती करतो आणि आमच्या निवेदनाचा विचार करावा ही विनंती करतो।